स्ट्राइक वरती आहेत सूरज साळुंके, नॉन स्ट्राइक वर अण्णा शिंदे. एक धाव. चपळ धाव घेतलेले ते सूरज साळुंके यांनी. बॉलिंग करतायत ते अनुराग शेलार, बॅटिंग करतायत चैतन्य शिंदे. उत्कृष्ट असा फटका आणि डायरेक्ट हिट. आउट झालेले इथं सूरज साळुंके. पुढचा बॅट्समन पाठवायचा आहे. पुढचा चेंडू अनुराग शेलार यांचा. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं इथं छत्रपती फायटर्स यांचं. उत्कृष्ट फटका, 4 धावा आत्ताच्या. धाव संख्या झाली, धाव संख्या झालेली ती 8. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 8 धावा. पहिला चेंडू आणि एकच धाव आत्ताची. वाईट बॉल आत्ताचा, अतिरिक्त धाव, धाव संख्येत भर. उत्कृष्ट असा फटका चैतन्य शिंदे यांच्याकडून. आयकॉन चैतन्य शिंदे यांनी फटकवलेला चेंडू, 4 धावा. भरारी पथक बॉल घेण्यासाठी कोण गेलेलं आहे? चला पुढचा बॉल घ्यायचा, नवीन बॉल घ्या. सामना थांबवायचा नाहीये, पटपट मॅच आपल्याला उरकायचे. पुढचा चेंडू, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, 2 धावा. चोरटी धाव घेतलेले इथं. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु 4 धावा गेलेल्या आहेत. पुढचा चेंडू, 4 धावा आत्ताच्या. पुन्हा एकदा चौकार मारलेला आहे. सन्माननीय संभाजी तात्या साळुंके यांचं इथे आगमन झालेलं आहे, तर त्यांचं सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू, 1 धाव. धाव संख्या झाली ती 25. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 25 धावा. 2 ओव्हर 25. MJ ब्रदर्स यासाठी अतितटीचा सामना आहे, जिंकणं गरजेचं आहे. टॉप 4 मध्ये येण्यासाठी जिंकणं गरजेचं आहे.
आणि त्यासोबत महत्वाचा राहील तो रन रेट, तो सुद्धा काउंट करणं गरजेचं आहे. डॉट बॉल येते आदित्य मोरे यांचा. पहिला चेंडू डॉट टाकलेला आहे. दुसरा चेंडू बघूयात काय करतात. पुढचा चेंडू एकच धाव आत्ता दिलेले आहे. उत्कृष्ट गोलंदाजीसाठी फुलटॉस घेतला आणि हा एकच धाव. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात आपल्याला इथे आदित्य मोरे. फुलटॉस घेतला आणि हा 4 धावा चैतन्य शिंदे याच्या बॅट मधून. धावसंख्या झाली ती 31. पुढचा चेंडू आदित्य मोरे यांचा शॉर्ट टाकलेला बॉल आणि हा टॅप शॉट मारलेला आहे. 4 धावा. पंचक्रोशी प्रीमियर लीग मधून उभरलेला हा खेळाडू. 1 धाव. 1 चौकार नंतर 1 सिंगल रन घेण्यासाठी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 36. 3 ओव्हर 36 धावसंख्या. पुढचा चेंडू अभि जाधव यांचा आणि उत्कृष्ट असा फटका मारलाय आणि चोरट्या धावा घेतलेल्या आहेत. 2 धावा घेतलेल्या आहेत तिथे. एक धाव गेलेले. डिक्लेअर 1 धाव आहे आत्ताची. ग्राउंडच्या बाहेर गेलेला बॉल होता हा. अभिज यांचा पुढचा चेंडू मारलाय आणि एक्स्ट्रा धाव भेटलेले आहेत. 2 धाव आलेले आहेत. मी लेग अंपायरांना विनंती करतो की स्टंप जरा सरळ करायचे. हॅलो. धावसंख्या झाली ती 41 धावा. अभि जाधव यांचा पुढचा चेंडू. सामना करतायत ते अमित पाटील हगवणे. 1च धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 1च धाव. निर्धाव चेंडू. चला. हॅलो. आत्ताच्या 2 धावा. 1 इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 44. जिंकण्यासाठी 45 धावा करायच्यात. मी अनिकेत जी कामते यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे.
चला एम जे ब्रदर्स लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि छत्रपती स्ट्रायकर्स 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. एक रोमांचक लढत आहे. 2 संघामध्ये एक तुल्यबळ संघ आहे छत्रपती आणि दुसऱ्या बाजूला आहे तो बाजी एम जे ब्रदर्स आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते चैतन्य शिंदे आणि बॅटिंग एंडवर आहेत आबी. पाहूयात काय करतोय चैतन्य टू आबी. पहिला चेंडू सामना करेल आबी आणि टॉकलेल चेंडू. काय अप्रतिम गोलंदाजीचा एक नमुना चैतन्य शिंदे आपल्या गोलंदाजी मार्कमधून दाखवतोय. एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे चैतन्य आणि तितकाच उत्कृष्ट फलंदाज आहे अभि. एक सातत्यपूर्ण क्रिकेट खेळतोय आणि दुसराही चेंडू. काय गोलंदाजी आहे, भेदक मारा चैतन्य यांच्या माध्यमातून. तिसरा चेंडू काय करतोय बघूया अभि 2 आणि हा वाईट चेंडू. ही अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते आणि संघाचं खातं ओपन होत आहे. काय गोलंदाजी केली एम जे ब्रदर्स संघासाठी. हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे क्वालिफायच्या दृष्टीने. काय चेंडू हाताळतोय. वाह भाई वाह चैतन्य. एक अतिशय देखणं असं षटक हाताळतोय तो चैतन्य. संघाला जिंकायचं असेल तर आपली कामगिरी तेवढी तोलामोलाची पाहिजे आणि चैतन्य यांचा काय गोलंदाजी आणि हा चेंडू. या चेंडूने संघाची आणि शेवटचा चेंडू काय करतोय आणि हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पोहोचती येते 4 या धावसंख्येवर. बघूयात काय करतोय चैतन्य 2 फौजी सामना करतील. देशाची सेवा बजावत आहेत आणि आज आपल्या संघासाठी मैदानामध्ये. आणि एक षटक समाप्त झाले. संघाची धावसंख्या पोहोचती आहे ती बिनबाद 5 या धावसंख्येवरती आणि येणारे 18 चेंडू धावा बनवायच्यात. 40 धावांची गरज आहे अजून. येणारे 18 चेंडू 40 धावा आणि स्ट्रायकिंग एंडवर आहेत ते फौजी. दुसरं षटक घेऊन येते ते जीवन 2 फौजी. बघूयात पहिला चेंडू सामना करतील फौजी आणि अतिशय उत्कृष्ट लेग कटर स्वरूपाची गोलंदाज आहेत आणि पहिल्या चेंडूवर बीट झालेत फौजी. काय एम जे ब्रदर्स आपलं मैदानामध्ये सातत्यपूर्व क्रिकेट आणि हा मारलेला फटका टॅप स्वरूपाचा फटका आहे आणि हा चौकार येतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 45 धावाचे लक्ष्य. फटके मारावे लागतील जर जिंकायचं असेल तर. चांगले स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू सामना करेल ते फौजी आणि टॅप स्वरूपाचा अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे चैतन्य शिंदे यांचं. आणि पुढच्या सामन्याचा टॉच स्वामी 11 वर्सेस आर्यन. प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. काय गोलंदाजी हाताळतोय C1 आणि काय क्षेत्ररक्षण आहे सूरज यांचं. काय अप्रतिम थ्रो आहे आणि या थ्रोने पहिला झटका आणि फलंदाजी मार्कवर आलाय ते संघाचे आयकॉन कॅटेगरीतील फलंदाज सौरभ. काय करतोय सौरभ बघूया. अभि अँड सौरभ. जिंकायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील आणि ह्या प्रत्येक चेंडूवर फटका मारणं गरजेचं आहे. अभी नहीं तो कभी नहीं. अभी को मारना चाहिए. काय थ्रो आहे. सावली प्रीमियर लीग आणि मैत्री ग्रुप याचे उत्कृष्ट फलंदाज आहेत सौरभ बेलारे आणि वारंवार आपली प्रॅक्टिस आणि एक डिक्लेअर स्वरूपाची धावसंख्या आहे आणि या 2 षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली ती 1 बाद 12. तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर येत आहेत ते
पप्पू फौजी. एक विजय हा संघासाठी एक मोमेंटम शिफ्ट करेल आणि हा विजय MJ वॉरियर्स साठी फार महत्वाचा आहे. काय करतायत सौरभ आणि अभि. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते पप्पू फौजी. आणि सामना करेल अभि. अभि नाही तो कभी नाही. अभिला फटके मारावे लागतील आणि पहिला फटका तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि तेवढाच अतिशय खराब पद्धतीचा थ्रो सूरज यांचा. आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचती ती 14. सामना करेल तो मैत्रीय ग्रुप चषकासाठी अतिशय प्रॅक्टिसमध्ये असणारा खेळाडू सौरभ. एक नामवंत दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे सौरभ. एक लेग कट्टर स्वरूपाचा गोलंदाजी आणि तेवढीच उत्कृष्ट फलंदाजी सौरभ यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अमृतवाडी या संघासाठी होते. गोलंदाजी मार्कवर फौजी. काय उत्कृष्ट पद्धतीचा बॉल हाताळलाय. पुढचा चेंडू सामना करेल अभि. आणि MJ ब्रदर्स पुन्हा आपल्या ट्रॅकवर येत आहेत. एक सामन्याने त्यांची 3रं षटक चालू आहे. सामना करेल सौरभ. सौरभलाही मोठे फटके खेळावे लागतील आणि एक अनुभव पाठीशी आहे पण बीड झालेत. सौरभ काय करतोय बघूया. एक उत्कृष्ट दर्जेदार पद्धतीचा खेळाडू आहे. आक्रमक फटकेसाठी जाणला जातो आणि त्या आक्रमक फटक्याचा काय क्षेत्ररक्षण आहे. वा भाई काय क्षेत्ररक्षण केलं आणि तेवढीच चोरटी धाव सौरभच्या माध्यमातून. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचती येते 18 या धावसंख्येवरती. आणि 3रं षटक समाप्त झाले. येणारे 6 चेंडू धावा बनवायच्या 27. 6 चेंडूवरती 6 चौकार मारून अतिरिक्त 3 धावा कमवायच्या आहेत. 27 धावांची गरज आहे. 6 चेंडू. येणारे 6 चेंडू MJ ब्रदर्स संघासाठी. काय करतायत कमबॅक कशा पद्धतीने करावा तर MJ ब्रदर्स. आणि गोलंदाजी मार्कवर आले ते स्वतः सूरज टू अभि. पहिला चेंडू सामना करेल अभि. 6 चेंडू 27 धावांची गरज आहे. सूरज काय करतोय बघूया. अभि वाह काय फटका मारलाय. तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुयश गोटू यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू सामना करेल सौरभ. येणारे 5 चेंडू धावा बनवायच्या 26. मला नाही बोलायचं वाईड. नको नको माना नको. कोण म्हणतो कोण बोलते माना तुम्हीच माना की त्यांचंच आभार आहे. त्यांचंच माना की स्वामी कृपा वरायटीचे सर्व महेश जाधव यांचं मोलाचं योगदान आहे या सर्व अमृतवाडी प्रीमियर लीगसाठी. त्यांचे मनपूर्वक आभार. अमृतवाडी क्रिकेट क्लब यांच्याकडून सामना करेल सौरभ. काय फटका हाताळलाय आणि या ठिकाणी MJ ब्रदर्स यांनी दिमागदार विजय साजरा केलाय. आणि लास्ट कॉल असेल स्वामी 11 वर्सेस आर्यन. प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. सिद्धांत महेश जाधव
यांनी द्वितीय पारितोषिक दिले, त्याबद्दलही त्यांचे आभार. आणि या ठिकाणी विजय आपला साजरा करताना एमजे ब्रदर्स या स्पर्धेस मॅन पुढचा सामना असेल लवकरात लवकर आर्यन 11 याने टॉस साठी यायचं आहे. प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. स्वामी 11 वर्सेस आर्यन. प्लीज. एक आगळं वेगळं पर्व आहे. अमृतवाडी प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 3. पद्मावती देवी यात्रेनिमित्त हा भरलेला क्रिकेटचा महासंग्राम. या स्पर्धेसाठी खास पारितोषिक दिले ते प्रथम क्रमांकाचं प्रवीण निकम फौजी, संदीप फाळके फौजी, योगेश शिर्के फौजी, निलेश शिर्के फौजी 25,001. आणि या